नमस्कार दोस्तों, स्वागत है आप सबका अपने नए व्लॉग में। एक महीने बाद में व्लॉग शूट कर रहा हूँ और अभी मैं जा रहा हूँ वेस्ट दोस्तों के साथ। देखेंगे डैम जाऊँगा या फिर मुलगांव जाऊँगा। और ये ट्राइपॉड प्रणव ने दिया है, मुझे गिफ्ट किया है फॉर व्लॉगिंग। तो इससे देखेंगे कुछ शूट होता है क्या। तो अभी चलते हैं, ओमकार और वेद रुका हुआ है तो लेते हैं उनको और निकलते हैं। गाड़ी आता स्टार्ट करू आणि कंटिन्यू। आता ओमकार पण जॉईन झालेला आहे आपल्यासोबत आणि आल्या आल्या पहिले ट्रायपॉड घेतला आहे त्याने। बाकी वेजची वाट बघतोय। आणि हे भावा, तो DJIचा कॅमेरा माहिती आहे का तुला? माहिती, तो पॉकेट फ्रेंडली कॅमेरा तो कितीला आहे माहिती आहे का? 65,000ला आहे तो। हे बरा आहे ना मग, हे फोन बरा आहे त्यापेक्षा। दाखव इथे, दाखव। हे ब्लूटूथ आहे। हां, वर कसं करायचं? खेच ना इथून, इथून खेच, इथून रे, इथून खेचू दे इकडे, दाखवायचं। हो, हां हां। एक गोष्टच आधी करता येत नाही, कॅमेरा पण धरता येत नाही। कसा कॅमेराचा अँगल धरला आहे। ओ येस, करू का अशी ब्लॉगिंग? बघू ना, येऊ शूट नंतर घेतं। हे भावा ब्लॉगिंगचं आहे ना? हां, त्याला पूर्ण बंदच ठेवायला असतो। हां, तर आता आपण चाललो आहे, कुठं चाललो आहे रे आपण? डॅमला। डॅमला, ओके। सो आता डायरेक्ट कुलगावमधून मुलगावला जाऊ। इज्जत 1 महिन्यानंतर व्लॉग शूट करतो आहे ना, तर असा म्हणजे एकदम हे वाटतं, काय बोलतात रे त्याला? नर्वस। हां, नर्वस फिलिंग येते। 1 महिन्यानंतर व्लॉग शूट करतो आहे आणि काय बोलायचं ते पण सुचत नाही। पण ठीक आहे, आपल्यासोबत बोली बच्चन गँग पण आहे म्हणून काय विषय नाही। तरी एक मिसिंग आहे, मोठा बोली बच्चन प्रणव गायकर। ठीक आहे, आता आम्ही तिघंच चाललो आहे। घराच्या दिवशी तो आल्यावरती कल्टी देऊ आता। एकदम लवली असा आमचा कॉलेज, आदर्श विद्या मंदिर। सकाळचे 7 वाजलेत, पण धुका बघू शकता तुम्ही। 7 नाही 8 वाजले, सॉरी, सकाळचे 8 वाजलेत, पण खतरनाक असा धुका आहे। आणि आता आपण निघलोय कुलगावमधून डायरेक्ट मुलगावला जायला। किमया बियर शॉप। अरे आपल्या गावात ते कसं आहे माहिती आहे का? पहिले इकडून बियर प्या, आजारी व्हा आणि मग त्या चाललं या। आता मुळगावला आलेलो आणि इथं पायथ्याशीच दर्शन केलं आणि आता परत चाललो आहे डॅमला डिरेक्टली। भूक लागले, पहिले एक वडापाव खाऊ। इथं मस्त एकदम फेमस वडापाव आहे, तर वडापाव खाऊ आणि मग कल्टी देऊ डॅमला। वडापाव पण खाऊन झाला आता। आणि हा जो वैजंती धाबा आहे ना, तिकडेच मस्त वडापाव भेटतो, एक नंबर। म्हणजे टेस्ट वगैरे एकदम क्लास आहे। आणि आता 9 वाजलेत, 1 तास झाला आम्हाला फिरून फिरून। ठीक आहे, आता चाललोय लेट पण
थेट. तर आता आपण पोहोचलेलो आहे डॅमला नाही पण नदीच्या इथे आलेलो आहे आणि यांचा फोटोशूट चालू आहे. बाकी आता थोडं तिकडं जाऊ, हां तिकडं जाऊ आणि तिथं ओमकारचा फोटो काढायचा आहे. त्याचा उद्या बड्डे आहे 8 नोव्हेंबरला. ये इकडे. हॅपी बड्डे इन ॲडव्हान्स भावा. जेव्हा हा ब्लॉग अपलोड होईल तेव्हा तुझ्या बड्डेला 1 महिना झालेला असं वाटतं. आणि आता 1 महिन्यानंतर कॅमेरा असा हातात धरला आहे ना तर म्हणजे काय बोलायचं आणि असं एकदम नर्वसनेस वाटतो कॅमेरा हातात धरल्यावरती 1 महिन्यानंतर. पण ठीक आहे, आजपासून जरा ट्राय करतो डेली व्लॉग करण्याचा. आता नदीच्या इथं पण आलो आणि त्याचा फोटो काढायचा आहे पण या साईडला पण पोरी आहेत, त्या साईडला पण पोरी आहेत आणि याच्यामध्ये इकडे आणि याच्या मधल्यामध्ये नाही अडकलाय आणि इकडून फोटो नीट येणारच नाही. ठीक आहे, फोटो तर नाही काढू शकत पण याच्यात पाण्यात येऊन बघतो, म्हणजे पाण्यात पाय टाकून बघतो. उद्या बड्डे बाईचा उद्या बड्डे. तर आता त्याला कपडे घ्यायला पण जायचे. तुला गाड्या एक पेट्रोलवाली एक इलेक्ट्रिक गाडी का परत एक बस तेवढं. गाईज आता आपल्यासोबत अजून एक नवीन मेंबर जुडलेला आहे, अर्थातच आपला प्रणव दादा गायकर. चावी दे. माझ्या ब्लॉगला हाय तरी बोल बाबा. जिरली फॉलो करा मला. ओके. तर आता पहिले कुठं जायचं? बँकेत. तर आम्ही पहिले आता बँकेत जाणार आणि मग तिकडून उल्हासनगरला जाणार. प्रणव गेला आता वरती, आम्ही वेस्टला आलो आहे बस डेपोच्या इथे आणि थोड्या वेळाने आम्ही ट्रेन पकडून उल्हासनगरला कल्टी देऊ. कल्टी काय काय घ्यायचं तुला? कपडे. बस कपडे? कारण की मी तर फटाई घेऊ नाही शकत. समजने वाले को इशारा काफी है. गाईज आता उल्हासनगरला आलो आणि तो गेला एक्सचेंज करायला. आयफोनमध्ये ट्राय केला शूट करण्याचा बट आयफोनला क्लिअरिटी मजबूत आहे, क्वालिटी पण मजबूत आहे आणि एक शेमडे बसले असंच. जीन्स घेईल नाही बरोबर आहे हे बघ ना प्रणव. जीन्स घेऊ आणि मग शर्ट वगैरे बघू. तर भावाने आता आपली जीन्स घेतलेली आहे आणि ब्लॉगर आहे घेऊ, एक कुर्ता घेतोय बाकी ठीक. बाईने शर्ट पण घेतला, जीन्स पण घेतली. आता आलो आहे फ्रँकी घ्यायला आणि यांनी फ्रँकी मागवलं याच्यासाठी आणि मी मंचुरियन मागवलं आहे आणि याने मंचुरियन मागवलं आहे. तो अभी मैं आया हूँ बाइसेप एंड ट्राइसेप्स को ट्रेन करने और उसके बाद में ये वीडियो एंड कर देंगे. आफ्टर वर्कआउट भाईनी मला बॅगा बघायला आणलंय म्हणजे त्याच्यासाठी. आणि तो एक दुसरा कुठं काय रे काय करतोय? कोई गिला शिकवून तिथं लोक घरी जाऊन डाएट घेतात जिम नंतर, आम्ही बॅगा घेतो. माझ्यासाठी बॅग घेतो, माझी बॅग फाटली. काय रात्री फाटली? तूच फाटकाय. लग्न झाला नाही आणि आता संसार उभा करायला लागलाय. काय पाहिजे काय?
ऐकलं मी. एक बॅग दुर्वास त्याच्या भावाची, ही Hello. त्याच्या गर्लफ्रेंडची, व्हिडिओ कॉल उचल ना. त्याची, आणि ही एक्स्ट्रा गर्लफ्रेंडना नाही आवडली तर दुसरी. तर आता आम्ही प्रेम चायनीज कॉर्नरला आलो आहे आणि त्यांनी यांच्यासाठी शॉर्मा मागवला आहे. माझी बिर्याणी आणि ते खाईल सुखाने आणि घरी जाईल आणि हा ब्लॉग एंड करून टाकेल. तर काहीच आता आपण प्रणव वायकरच्या इथं पोचलेलो आहे आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. जय महाराष्ट्र.